जागर नवदुर्गांचा या पॉडकास्ट मालिकेच्या पहिल्या भागात आपण ऐकूया मोहम्मद घोरीला पळवून लावणाऱ्या महापराक्रमी राणी नायिका देवीबद्दल। साधारणपणे 11व्या शतकातील गोष्ट आहे। आजच्या गोव्याच्या परिसरात त्यावेळेस कदंब राजघराणं सत्तेत होतं। या राजघराण्यातल्या महामंडलेश्वर या राजाच्या मुलीचं नाव होतं नायिका देवी। नायिका देवीला लहानपणापासूनच घोडेस्वारी, तिरंदाजी आणि इतर अनेक युद्ध कलांची आवड होती। त्याचप्रमाणे तिने युद्धशास्त्र आणि राजनीतीचाही अभ्यास केला होता। नायिका देवीचं लग्न आजच्या गुजरात मधल्या चालुक्य राजघराण्यातल्या राजा अजयपाल यांच्यासोबत झालं, पण लग्नानंतर 4च वर्षात राजा अजयपाल यांचं निधन झालं। मात्र त्यांच्या निधनानंतर मूलराज नावाच्या आपल्या लहान बाळाला गादीवर बसवून नायिका देवी राज्यकारभार चालवू लागल्या। या सुमारास भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर परचक्राचे काळे ढग जमा होत होते। धर्मांध आणि राक्षसी राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या मोहम्मद घोरीच्या नेतृत्वाखाली पश्चिम आशियामध्ये लुटारू यवन टोळ्यांची जमवाजमव चालू होती। गुजरातच्या चालुक्यसारख्या संपन्न राज्यात एक तरुण विधवा राणी आपल्या लहान बाळासह राज्य करते हे घोरीला समजलं। भारतावरील आक्रमणास सुरुवात करण्यासाठी चांगली संधी आहे असं त्याला वाटलं। आपल्या प्रचंड सैन्यबळासमोर या दुबळ्या स्त्रीचा निभाव लागणार नाही असा त्याला विश्वास होता। इकडे नायिका देवीनेही या संभाव्य परचक्राशी सामना करण्याच्या दृष्टीनं तयारी चालू केली होती। तिने उत्तरेतील इतर सम्राटांना या परकीय धाडी विरोधात एकत्र लढण्याचं आवाहन केलं, पण दुर्दैवाने कोणीही तिच्या मदतीला आलं नाही। शेवटी चालुक्य घराण्यातल्या इतर सरदारांना सोबत घेऊन शेवटपर्यंत लढण्याचा तिने पण केला। चालुक्य राज्याचा घास घेण्यासाठी आपल्या प्रचंड फौजेनिशी घोरीने कूच केलं। चालुक्यांचा संपन्न प्रदेश लुटून तिथे इस्लामी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य पुढे जाऊ लागलं। आपल्यापेक्षा संख्येने आणि शस्त्रास्त्रांनी जास्त सुसज्ज असलेल्या टोळधाडी समोर मैदानातल्या सरळ युद्धात आपला निभाव लागणार नाही हे नायिका देवीस ठाऊक होतं। युद्ध हे आपल्या प्रदेशापासून दूर करावं, जेणेकरून आपल्या प्रदेशाचा युद्धात नाश होणार नाही, तसंच आपल्याला अनुकूल अशी जागा हेरून शत्रूला तिथे युद्ध करण्यास भाग पाडावं असं कौटिल्यानं सांगितलेलं आहे। त्याचाच तिने अवलंब करण्याचं ठरवलं। युद्धशास्त्रात पारंगत असणाऱ्या राणीनं शत्रूची वाट न पाहता त्वरेने हालचाल करून आजच्या राजस्थान मधल्या माउंट अबू इथल्या पर्वत रांगांमध्ये घोरीला अचानक गाठायचं ठरवलं। शत्रू सैन्य पोचायच्या आत चालुक्य सेनेने पर्वत रांगांमधल्या मोक्याच्या जागा आणि खिंडी हस्तगत केल्या। घोरीकडे प्राथमिक स्वरूपाचा तोफखाना आहे हे राणीला माहित होतं, त्यामुळे तिने आपल्या गजदळास अर्थात हत्तींच्या सैन्यास सुरुवातीला एका पर्वतामागे लपवलं। चालुक्य सेना स्वतःच्या राज्यात बचावात्मक स्थितीत मोर्चे लावून बसली असेल अशा समजुतीत जेव्हा मोहम्मद घोरीच्या सैन्यानं या पर्वत रांगांमध्ये प्रवेश केला, तेव्हा अचानक सर्व बाजूंनी त्यांच्यावर चालुक्य सेना तुटून पडली। घनघोर लढाईस प्रारंभ झाला। अचानक अनेक बाजूंनी हल्ला झाल्यामुळे घोरींचं सैन्य विस्कळीत झालं। परिस्थितीची जाणीव होताच घोरी स्वतःच्या सैन्याची रचना लावत प्रति आक्रमणासाठी तयार झाला। मात्र याच वेळेस जोराचा पाऊस सुरू झाला आणि पावसात घोरीचा तोफखाना चालणार नाही हे लक्षात येताच राणीने आपल्या गजदळास पुढे आणून घोरीच्या सैन्यावर सोडलं। पश्चिम आशियातल्या घोडेस्वार लुटारूंना हत्तीच्या सैन्यासोबत कसं लढायचं याची काहीच कल्पना नसल्याने ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले। याच सुमारास राणी स्वतः घोड्यावर स्वार होऊन आपल्या पथकासह शत्रूच्या सैन्यावर चालून गेली। आपली राणी स्वतः हातात तलवार घेऊन लढतीये हे पाहताच चालुक्य सेना चवताळून उठली आणि अधिक त्वेषाने लढू लागली। लढाईचं पारडं आपल्या विरोधात पलटलं आहे हे लक्षात येताच घोरी आपल्या निवडक सैनिकांसह जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागला। चालुक्य सेनेने त्यांचा पाठलाग करून घोरीच्या बऱ्याच अंगरक्षकांना ठार मारलं, तसंच स्वतः मोहम्मद घोरीलाही जखमी केलं। मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून घोरी कसाबसा वाचत निवडक सैनिकांसह स्वतःच्या राज्यात परत पोहोचला। त्याच्या सैन्याचे सर्व घोडे आणि इतर शस्त्रास्त्र चालुक्य सैन्यांनी हस्तगत केली। या प्रचंड मोठ्या पराभवातून सावरायला घोरीला तब्बल 14 वर्ष जावी लागली। त्यानंतरही त्याने कधीही पुन्हा गुजरातवर आक्रमण केलं नाही। या तात्पर्य सांगायचं असं की घोरीच्या पुढील आक्रमणाची वाट बघत न बसता जर हिंदू राजांनी एकत्र येऊन पश्चिमेकडे मुसंडी मारली असती तर आज भारताची स्थिती खूप वेगळी असती। एकी हेच बळ आणि आक्रमण हाच बचाव। आपण इतिहास बदलू शकत नाही, पण त्यापासून शिकू नक्कीच शकतो।